आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेच्या नंतर महानगरपालिकेने माघार घेतली आहे। सुधार समितीने खासगीकरणाचे 4 प्रस्ताव हे आता फेरविचार करण्यासाठी पाठवलेले आहेत। रक्तपेढीचा यामध्ये प्रस्ताव होता। या रक्तपेढीच्या प्रस्तावाला शिंदे गटांच्या नगरसेवकांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या मताचं स्वागत केलं आहे। 7 हिल्स रुग्णालयाचं पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून खासगीकरण केलं जाणार होतं, मात्र त्याला स्थगिती देण्यात आली। 5 उपनगरी रुग्णालयांमधल्या रक्तपेढ्यांचं पीपीपी प्रस्ताव हे सध्या स्थगित करण्यात आले। तर वांद्रे रिक्लेमेशन मधल्या एक्झिबिशन सेंटरचा झोन बदलाचा प्रस्ताव देखील स्थगित झालेला आहे। मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचा प्रस्ताव देखील स्थगित झाला आहे। सुधार समितीच्या प्रस्तावांच्या विरोधात आदित्य ठाकरे हे कालपासून आक्रमक झाले होते। सुधार समितीनं अनेक प्रस्ताव चर्चेला न घेताच स्थगित केलेले आहेत। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देतील। अजय, सुधार समितीचे हे वेगवेगळे जे प्रस्ताव आहेत ते कोणकोणते होते आणि आदित्य ठाकरे यांनी काय भूमिका घेतलेली होती नेमकी? अनेक वेळेला असंही कळतंय की आदित्य ठाकरे यांची जी मतं होती ती शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील मान्य केलेली आहेत। आपण जर पाहिलं तर कालच आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या 4ही प्रस्तावाबाबत जे ती पत्रकार परिषद घेतली होती आणि जर हे प्रस्ताव मान्य केले तर आम्ही आंदोलन करू अशी सुद्धा भूमिका जी आहे आणि इशारा जो आहे तो आदित्य ठाकरे यांनी दिला होता। मागची एक बैठक जे सुधार समितीची रद्द करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर दोन्ही बैठकींचे प्रस्ताव जे ते आज चर्चेला आले होते, पटलावर आले होते आणि त्यात महत्त्वाचे 4 प्रस्ताव होते। त्यातला पहिला होता 7 हिल हॉस्पिटलचं खाजगीकरण, दुसरा होता ब्लड बँक ज्या आहेत त्या 5 हॉस्पिटलचं खाजगीकरण, तिसरा होता वांद्रे येथील एका प्लॉटचा जो फुटबॉल ग्राउंड म्हणून वापरला जातो आणि त्याच्या जागेवर एक्झिबिशन सेंटर उभारणं, आणि चौथा होता मलबार हिल मधील एक ग्रीन झोन ज्याच्या जागेवर जे ते निवासी इमारत बनवण्याचा प्रस्ताव होता। या 4ही प्रस्ताव जे ते पुनर्विचारासाठी जे ते आज सुधार समितीमध्ये जे ते चर्चा झाल्या नंतर पाठवण्यात आलेले आहेत। सुधार समितीच्या अध्यक्षांनी तशी जी ती ग्वाही दिलेली। विशेष बाब म्हणजे की ब्लड बँकच्या मुद्द्यावर ज्यावेळेस चर्चा सुरू झाली होती त्यावेळेस विरोधक म्हणजे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून जी ती विरोधात भूमिका मांडण्यात आली होती, पण याच वेळी शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक जे किरण लांडगे यांनी सुद्धा या प्रस्तावाबाबत बोलताना म्हटलंय की हा प्रस्ताव पुनर्विचार करावा। काल आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सुद्धा असं म्हटलं होतं की ज्या वेळेस मुंबईत रक्त कमी पडलं त्या वेळेस शिवसैनिकांनी रक्तदान शिबिर घेऊन जे ते मुंबईला रक्त दिलेलं आहे आणि आता हे मुंबईकरांचं रक्त विकायला काढतात का असा प्रश्न उपस्थित करत थेट जो आहे तो ह्या सत्ताधारी पक्षावर जो आहे तो आरोप केला गेला आणि त्याच्यानंतर हा जे प्रस्ताव जे ते चर्चेसाठी आणण्यात आले होते। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आरोग्य संदर्भात होता की मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेवर विशेषतः केएम आणि सायन रुग्णालयासारख्या रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात भार आहे आणि त्यातच जर 7 हिलचं जर रुग्णालय ते पूर्णतः खासगी तत्वावर दिलं तर तो पुन्हा एकदा भार वाढण्यात येईल। त्याऐवजी हे संपूर्ण रुग्णालय जे ते पालिकेने चालवायला घ्यावं किंवा पालिकेच्या हस्तांतरित असावं अशी सुद्धा मागणी करण्यात आली होती। त्यामुळे अनेक प्रस्ताव स्थगित करण्यात आलेले आहेत। नेमकं याबद्दल आता पुढे काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद अजय माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।